आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या खास वृत्तामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यात CST वैदिक पद्धतीनं शेती करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन। माती बलवान तर पीक पैलवान तर शेतकरी धनवान, राम मुखेकर यांचे गौरवोद्गार। शेतीची खरी ताकद ही रासायनिक खतांमध्ये नसून जमिनीच्या सुपीकतेमध्ये आहे, हाच संदेश देण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे SCT वैदिकच्या वतीनं शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात संस्थापक राम मुखेकर यांनी वैदिक शेती, मातीचे आरोग्य आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिलं। श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरातील प्रगतशील शेतकरी विठ्ठल शिंदे यांच्या डाळिंब बागेत SCT वैदिकचे संस्थापक राम मुखेकर यांच्या उपस्थितीत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी राम मुखेकर यांनी तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतांना आणि गोठ्यांना भेट देत वैदिक शेती, जैविक शेती आणि मातीच्या आरोग्याबाबत सखोल मार्गदर्शन केले। शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की मातीचे आरोग्य सुदृढ असेल तरच पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते। त्यामुळे सर्वप्रथम जमिनीची सुपीकता वाढविण्यावर भर देणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। माती बलवान तर पीक पैलवान आणि पीक पैलवान तर शेती धनवान हा संदेश देत त्यांनी नैसर्गिक आणि वैदिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले। यावेळी SCT वैदिकचे अहिल्यानगर, बीड व पुणे जिल्हा प्रमुख शेखर वाकचौरे यांनीही मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक वैदिक तत्वज्ञानाची माहिती देत शेतकऱ्यांशी संवाद साधला। या कार्यक्रमाला सुहास एंटरप्राइजेसचे सुहास राऊत, अमृता राऊत यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही शेतकऱ्यांनी वैदिक शेतीतील स्वतःचे अनुभव मांडत SCT वैदिकच्या मार्गदर्शनाबद्दल अति समाधान व्यक्त केलं। मी शिंदे विठ्ठल कोंडेवा, राहणार आढळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर। राम मुखेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली SCT वैदिक वापरतो मी आणि डाळिंब पिकासाठी वापरतो। छान रिझल्ट आहे मला। मी बाग लावलेली आता 2 वर्ष झालेले आहे आणि SCT वैदिकचे पूर्ण 3 डोस केलेले आहेत आणि फवारणी वगैरे कमी लागते। सुहास राऊत सर येतात श्रीगोंद्याचे, ते भरपूर वेळा येतात, व्हिजिट करून जातात। मी मजुरी विकन करतो, त्याच्यामुळे ते येतात, व्हिजिट पाहतात, फोन करतात, माहिती सांगून जातात। मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की SCT वैदिक हे 100% ताकदीने वापरलं पाहिजे। मी योगेश सोनवणे, वांबरी तालुका, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। मी मिल्क चार्जर जनावरांसाठी वापरतो। त्यांच्या जनावरांवरती चकाकी, गोचिड वगैरे काही होत नाही आणि कसल्याही प्रकारचा डॉक्टर येत नाही गोठ्यावरती। ही रील पाहून माहिती मिळाली आणि मग राऊत सरांकडून ही प्रोडक्ट वापरायला चालू केलं। फायदा असा झाला की सर्वजण म्हणतात की गिर गाई ही परत गाभण राहत नाही, तर माझी डबल गाभण झालेली, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। फॅट किती वाढलं काय? फॅट सरासरी कमी लागतं, पण आपलं 7-0 फॅट लागलेलं आहे। जनरल 3-5, 3-4-0 इतकंच लागतं दुधाचं। हो, डबल लागलं। मिल्क चार्जर पासून जे गो अमृत झालं त्याच्यावरती माझा आता कडवाचा प्लॉट आहे, एकही रासायनिक खताचं झालं नाही, गरजच नाही पडली। किती फूट झालं? ते 40 दिवसात जवळजवळ 15 फुटावर गेले। मी संतोष अंबादास कोतकर, तालुका जिल्हा अहिल्यानगर, गुंडेगावचा रहिवासी आहे। मी युट्यूबला आधी व्हिडिओ पाहिले, त्याच्यानंतर सरांचा कार्यक्रम अटेंड केला संगमनेरला, दिवाळी मेळावा। त्यात मी थोडस त्यांचं ऐकल्यानंतर पहिल्यांदा कांदी लागवड केली। आता त्यांचं एकच वाक्य फक्त माझ्या लक्षात आहे की बाबा थोडं दम धरला पाहिजे। SCT वैदिक मध्ये दम धरणारा शेतकरी असेल तो 100% यशस्वी आहे। त्याच्यानंतर मी डाळिंबाची लागवड केली 6 महिन्यापूर्वी। 6 महिन्यात मी 2 भेसळ डोस भरलेत, 2 भेसळ डोस झाले, तर रिझल्ट खूप छान आहे। कांद्याला मला असं नाही आला, पण मी एक वाक्य तेवढं फक्त लक्षात आहे किंवा दम धरून चालायचं। पण आता डाळिंबाला मी पहिल्यापासून SCT वैदिकच वापरतोय आणि रिझल्ट आता डाळिंबाला खूप छान आहे। मला ते सुहास राऊत सरच मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याकडूनच घेत असतो मी सर। नमस्कार, मी घोसले अभिजित, राहणार गोतूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। मी गायांना हे आवडतो, मिल्क चार्जर वापरते, त्यापासून आमची शेणखत महिन्यात पुसते, 1 महिन्यात पूर्ण त्याचं कांडूळ तयार होते। दुसरी गोष्ट म्हणजे फॅट वाढली,
एसएमएफ वाढले, परत टिकवायची वाढली, वाढली नासत नाही 3 दिवस तापवून नासून नाही. कांद्याला वापरत एसएम RMPH कृषी अमृत सगळं वापरले, एकदम चांगले रिझल्ट आहे. म्हणजे लोकांपेक्षा जास्त माल निघाला आमच्या सगळ्यांपेक्षा. एक पण फवार नाही कांद्याला, एक सुद्धा फवार नाही. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी वापरलं पाहिजे, कारण लोकांचा पाऊस ठेवला पाहिजे, वापरलं पाहिजे. नमस्कार, माझं नाव प्रवीण माझे पंडित, राहणार डोळजे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. मी 1 वर्षापासून माझ्या गायला मिल्क वापरत आहे. गिर माझी साईवाली 2022 साली मी ती गाय घेतली. 1 वर्षाने नंतर 2023च्या मध्ये बिरवंडीहून मी ते मिल्क चार्जर आणलं. तिथनं पुढे मग श्रीगोंदा घेतलं, काही वेळेस बारामतीला घेतलं, काही फलटणला बी घेतलं. मी साईवाली घेतो. गायची फॅटिंग चांगली राहते आणि दूध वाढ मापात वाढतं, एवढं काही असतं हे नाही. पण जी काय माझी 8 लिटरची होती ती आता 13 लिटर गेलेली. सुरुवातीला 8 लिटर दूध दिलं, आता 4थं येते, आता 5 लिटर का बने, आता 13 लिटर 2022 पासून 23 पासून नाही, जास्त वेळ नाही गेला. कारण त्याचा असं प्रॉब्लेम आहे की ती वॉलंटरी क्रॉस आहे, त्याच्यामध्ये राहत नाही. पण हिला मला कधी प्रॉब्लेम आला नाही. ती इली किलकी राहायची 1-2 महिने झाला, अशक्य पडत नाही अजिबात. आणि साहेब गायचा प्रॉब्लेम काय, काच भरपूर मोठी आणि सर भरपूर मोठी आहेत, पण हिचा काय त्रास येत नाही बाकीच्या काय. गेली 2 वर्ष झालं आम्ही एससीटी वैदिकचा प्रचार करतोय. सर्वप्रथम मी अगोदर नाशिकला ऑफिसमध्ये गेले होते जॉब करण्यासाठी, पण तिथली एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटलं की मी इथे जॉब करून काही उपयोग नाहीये. मी तिथे जाऊन शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन दिलं तर खूप सारे शेतकरी, म्हणजे राम सर जे करतायत ते मला करायची धडपड होती की इथं बसून फोनवर सांगण्यापेक्षा तिथे जाऊन प्रत्यक्षात मार्गदर्शन जर शेतकऱ्यांना केलं तर शेतकरी सुधारू शकतो, एकासोबत 10 जण तयार होऊ शकतात. त्यासाठी आम्ही काम करतोय. गेली 2 वर्ष झालं आम्ही एससीटी वैदिकचा प्रचार करतोय, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना मी माझं 12 एकर क्षेत्र पूर्णपणे एससीटी वैदिकवर, म्हणजे रासायनिक खतं वापरत नाही, सगळी शेती माझी एससीटी वैदिकवर आहे. अगोदर मी स्वतःमध्ये बदल केला आणि मग शेतकऱ्यांना सांगतो. कृषी म्हणजे सगळ्यात पहिली धडपड अगोदर आमची एससीटी वैदिकसाठी. सगळ्यात पहिलं आम्ही एससीटी वैदिकच आणलं, त्याच्यानंतर वर्षभर चालवलं, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. शेतकरी आम्हाला रासायनिक मागायचे, आम्ही दुसऱ्या दुकानात पाठवायचो. नंतर आम्ही थोडंफार प्रमाणात चालू केलं, पण जेव्हा सगळं आम्ही एकदा सेटअप लावला, एक 5-50 बागा आमच्या तयार झाल्या की ह्याच्यावरती होऊ शकतात. सर खूप साऱ्या बागा आहेत, फक्त आम्ही म्हणजे तेवढं हे नाही, कारण अजून 80-20 वर थोड्याफार प्रमाणात आहेत. आमचं टार्गेट आहे की ते 100% प्रमाणात करायचं. शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो. पहिल्या वर्षी फार तर जास्त शेतकरी रिॲक्ट करत नाहीत, पण त्या शेतकऱ्यांनी जसं सांगितलं की दम धरून शेतकऱ्यांच्या एकदा लक्षात आलं ना की शेतकरी बरोबर परत तिथेच येतात, म्हणजे घेऊन जातात, मटेरियल घेऊन जातात. सर व्हिजिटला असतात, मी शॉपमध्ये असते. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मी सगळ्यांना एक आवाहन करेन की सगळ्या शेतकऱ्यांनी रासायनिकचा सगळ्यात पहिला आपली मानसिकता बदला, की रासायनिकमुळे असं होतं, इन्स्टंट कुठलीच गोष्ट नसते. थोडं दम धरून केली किंवा थोडस डोकं वापरून म्हणा किंवा विचारपूर्वक केली, तर अभ्यासपूर्वक केलं तर खूप चांगला शेती हा व्यवसाय खूप चांगला आणि खूप उच्च दर्जाचा व्यवसाय आहे असं मी सांगेन. नमस्कार, मी सुहास राऊत. आपल्या शॉपचं नाव सुहास एंटरप्राइजेस आहे. तर मी स्वतः फील्डवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. काही शेतकऱ्यांनी स्टेजनुसार कोणते म्हणजे कसा वापर केला पाहिजे, म्हणजे स्टेजनुसार तुम्हाला जर किडीला रोगाला जर प्रतिसाद करायचा असेल तर डिसीज आपला प्लांट फायटर, हेल्थ चार्जर कसं म्हणजे फवारणी करावी असं मार्गदर्शन करतो मी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे आणि एससीटी वैदिक हे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आहे. पहिली गोष्ट जर सांगायचं तर गेल्या 3 वर्षापासून शेतकरी रामसरांची श्रीगोंद्यामध्ये वाट बघत होते. तर अचानक मला काल 2 शेतकऱ्यांचे फोन आले, म्हणजे आपले डाळिंब बागा हार्वेस्टिंगला आहे आणि हार्वेस्टिंगसाठी आपल्याला जे शेतकरी आहे तर बरेचसे शेतकरी हे मरोग आसन, सर्कसपोरा आसन किंवा इतर तेले आसन तर इतर रोगांमध्ये भरपूर प्रमाणात समस्या येत आहे. तर आपल्या एससीटी वैदिकच्या ज्या बागा आहेत आज बी हयात असेल, कारण काय झालं, आज जर पाहायला गेलं तर माती कमजोर झाली आणि माती कमजोर झाल्यामुळे पीक कमजोर झालं आणि पीक कमजोर झाल्यामुळे शेतकरी किंवा शेतकरी कमजोर झाला, फळ कमजोर झालं. आज जर पाहिलं राम सर प्रत्येक वेळी सांगत असतात की तुम्ही मातीची कमजोरी दूर करा. आज कोणतंही तंत्रज्ञान जगातील असं नाहीये का ते मातीवरती काम करतं, सगळं तंत्रज्ञान आहे रोगावरती काम करतं. अशाच पद्धतीने राम सर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आज पोहोचत आहे.
तर मी महत्वाची गोष्ट राम सरांची प्रथमतः धन्यवाद मानतो. त्यांनी आज आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये व्हिजिट केली व शेतकऱ्यांना आज 20-25 शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे त्याचबरोबर कोणालाही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जर मोफत मार्गदर्शन करतो आणि आमचे कोणतेही कृषी सेवा केंद्र नाही, आमचे सगळे माहिती सेवा केंद्र आहे. त्याच्यामुळं अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा पुणे असेल किंवा बीड असेल तर ह्या भागांमध्ये कोणाला मोफत मार्गदर्शन लागत असेल किंवा डीलर्स लागत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 95 29 80 06. परत एकदा राम सरांचे धन्यवाद. प्रसार माध्यमांशी बोलताना राम मुखेकर म्हणाले, खर तर पहिलं तर आपण हे जे शेतकरी आहेत तिथले विठ्ठलराव त्यांचं अभिनंदन करूया. टाळ्या वाजवून टाळ्या करता वाजवायच्या, कारण SCT वैदिक हे असं तंत्रज्ञान आहे याचं आम्ही कुठले मार्केटिंग करत नाही, प्रसार करत नाही. तुमच्या माहितीसाठी आम्ही स्वतःहून नवीन शेतकऱ्यांना हे वापरा आणि याची ट्रायल घ्या तर असं मार्केटिंग कुठेच करत नाही. असं काही न करता आज आमच्याकडे कमीत कमी 2 लाख युजर्स आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे युजर्स आहेत हे कसे बनलेले आहेत तर हे आमचे युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती जवळजवळ 3 लाख सुमारे आमचे सबस्क्रायबर्स आहेत आणि सोबत 20 लाख व्ह्युअर्स आहेत. तर यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं मॉनिटेशन ठेवलेलं नाहीये किंवा त्याच्यातून काहीतरी पैसे मिळतील. शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं करता येईल म्हणून असे आम्ही जवळजवळ 7 ते 8 हजार व्हिडिओ आतापर्यंत शेतकऱ्यांचे अपलोड केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास याचं मार्गदर्शन केंद्र आहे आणि आपण त्याचं सप्लाय पण करतो. याच्यामध्ये आपण एक तंत्र असं ठेवलेलं आहे की आपण प्रचार न करता शेतकरी जेव्हा युट्यूब बघून वापरतात तेव्हा आमच्या ऑफिस आम्ही नंबर दिलेला असतात, ऑफिसला संपर्क करतात. आमचे 25-30 अधिकारी BSc ऍग्री झालेले ते त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याच्यामधून आम्ही त्यांना शेड्यूल देतो. या शेड्यूलच्या माध्यमातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना एक विनंती करतो की तुम्ही रासायनिक खतांचा वापर करू नका. तुम्ही सर्वात प्रथम तुमची माती बलवान करा. आज काय झालंय ते आपण सर्वजण पिकाच्या पाठीमागे. मला सांगा, आई जर धष्टपुष्ट असेल तर तुम्हाला बाळाची काळजी घ्यायची गरज आहे का? आई जर कमजोर असेल तर तुम्हाला बाळाची काळजी घ्यायला डॉक्टरची गरज पडेल, नर्सची गरज पडेल, औषधांची गरज पडेल, विविध प्रकारच्या न्यूट्रिशनची मिनरलची गरज पडेल, डिफिशियन्सी येईल त्याला, बरोबर आहे, ते आजारी पडेल. पण तुम्ही जर आई जर बलवान असेल तसं माती जर बलवान असेल तर पीक पैलवान, आणि जर पीक जर पैलवान असेल तर शेतकरी धनवान होणारच आहे. हे सूत्र घेऊन आम्ही आपल्या ज्या देशातली जी पारंपरिक 5000 वर्षापूर्वीची वैदिक शेती आहे तिच्यामध्ये ऋषीमुनींचे जे काही फॉर्म्युला आहेत त्याच्यावर आधारित आम्ही शेती जी आहे ती मातीमधल्या सॉइल फूड वेव्हवर म्हणजे अन्न साखळी जी मातीमधली आहे जी आज मरून गेलेली आहे, त्यामुळे आपण माती निर्जीव झाली म्हणतो, माती नापीक झाली म्हणतो. मग ती माती परत आम्ही सजीव आणि सुपीक करण्याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शिकवतो. पण टेक्नॉलॉजीने शेतकऱ्याचं आर्थिक बजेट कसं वाढणार आहे, त्याचा आर्थिक फायदा वाढणार आहे का याच्याकडे लक्ष देण्यासाठी AI बरोबर आपण हे बी लक्षात ठेवलं पाहिजे की शेतकऱ्याच्या समस्या मुळासकट संपण्यासाठी मातीवर काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून जर माती बलवान तर पीक पैलवान, आणि पीक पैलवान झाला तर शेतकरी धनवान होईल. आणि शेतकरी जर धनवान व्हायला लागला, तो जर 1 एकरामध्ये गॅरंटेड 5 लाख रुपये कमवायला लागला, तो जर लखोपती आणि करोडपती व्हायला लागला तर का नाही हे सगळे लोक इकडे येणार. आणि माझ्याकडे आतापर्यंत मोठमोठे IT इंजिनियर्स, मोठमोठे अधिकारी आमच्याकडे येतात, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्यांच्याकडे आरोग्य नाहीये, घराघरामध्ये कॅन्सर आहे. मग ते आम्हाला म्हणतात साहेब पैसे आमच्याकडे भरपूर आहे पण आरोग्य नाहीये, आम्हाला आरोग्यासाठी शेती करायची. मी सगळ्या तरुणांना एवढं सांगतो की तुम्ही फक्त आरोग्यासाठी नाही, तुमच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी सुद्धा ही शेती करा. तुम्ही आर्थिक संपन्न पण होऊ शकता आणि आरोग्य संपन्न पण होऊ शकता. हे दुहेरी जे काही ताकद आहे ही फक्त वैदिक शेतीमध्ये आहे, आपल्या भारतीय तंत्रज्ञानामध्ये. एवढं मी सगळ्या जगाला सांगतो. आजच्या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये शाश्वत शेती, निरोगी माती आणि समृद्ध शेतकरी हा संदेश देणारा हा मार्गदर्शन कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.